Dear students, we are going to discuss verification of assets. So, there are certain assets which can be verified by the auditor during audit period. So, firstly, we have discussed certain assets. In the present lecture, we are going to discuss remaining asset or investments. Firstly, look verification of investment म्हणजे क्लायंटनी म्हणजेच ज्याचं आपण ऑडिट करतो त्या कंपनीनं त्या संस्थेनं जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे सरप्लस मनी अन्य ठिकाणी उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने गुंतवलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन ऑडिटरने करताना कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. जनरली द इन्व्हेस्टमेंट आर इन द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, बॉन्ड्स, ट्रस्ट सिक्युरिटीज, शेअर्स, डिबेंचर्स ऑफ द कंपनीज, म्युनिसिपल बॉन्ड्स. की इन्व्हेस्टमेंट विशेष करून कंपनीच्या कशामध्ये असू शकतात किंवा फायनान्शियल संस्थेच्या तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये पैसे गुंतवले जातात, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवले जातात, ट्रस्ट सिक्युरिटीजमध्ये किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवले जातात, डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवले जातात. इन्व्हेस्टमेंट्स इन बॉन्ड्स आर क्लासिफाईड ॲज शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट अँड रेकॉर्डेड अंडर करंट असेट. इन्व्हेस्टमेंटचं दोन पद्धतीनं वर्गीकरण केलं जातं. जर का शॉर्ट टर्म कालावधीसाठी गुंतवणूक केली असेल म्हणजे वर्षाच्या कालावधीसाठी तर त्याला म्हणतात टेम्पररी इन्व्हेस्टमेंट आणि ती करंट असेट ट्रीट केली जाते. इफ दे आर एक्सपेक्टेड टू अर्न ए हायर रेट ऑफ रिटर्न देन कॅश अँड इफ दे हॅव लेस दॅन 1 year टू मॅच्युरिटी. म्हणजे करंट असेट कधी म्हणा करंट असेटमध्ये टेम्पररी इन्व्हेस्टमेंट कधी लिहायचं किंवा शॉर्ट टर्म त्याला आपण म्हणतो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कधी म्हणायचं जर इन्व्हेस्टमेंट ही 12 महिन्याच्या कालावधीसाठी केली असेल तर किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी केली असेल तर. बॉन्ड्स विथ लॉंगर टर्म्स आर क्लासिफाईड ॲज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ॲज नॉन करंट असेट. की 1 वर्षापेक्षा जादा समजा 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी जर गुंतवणूक केली असेल तर त्याला म्हणायचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, त्याला म्हणायचं फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट आणि ती नॉन करंट असेट खाली येते. असेटचे दोनच प्रकार आहेत, करंट असेट आणि नॉन करंट असेट. नॉन करंट असेटमध्ये सर्व फिक्स्ड असेट येतात, सर्व लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स येतात. हिअर नेसेसरी टू नोट दॅट दी नॉन करंट असेट आर ए कंपनीज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट विच आर नॉट इझिली कन्व्हर्टेड टू कॅश आर नॉट एक्सपेक्टेड टू बिकम कॅश विदिन ए इयर. म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याचं आपल्याला ती मोडता येत नाही, त्याचं एका वर्षामध्ये पैशात रूपांतर करता येत नाही, म्हणून त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आणि ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण नॉन करंट असेटच्या हेडखाली घेतो. While verifying the investment, the auditor should consider the following factors. आता व्हेरीफाईंग म्हणजेच व्हेरिफिकेशन करत असताना ऑडिटरनी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. लक्षात घेतले पाहिजेत म्हणजे नोट केले पाहिजेत आणि त्याची तपासणी केली पाहिजे, त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. म्हणजे समजा इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टमेंटचं सर्टिफिकेट आहे किंवा शेअर सर्टिफिकेट आहे तर ते प्रत्यक्ष बघितलं पाहिजे, शेअर सर्टिफिकेट, बॉन्ड सर्टिफिकेट वगैरे. If there are large number of investment, the auditor should obtain list of all investment held on the date of balance sheet duly certified by the responsible officer. जर अनेक ठिकाणी गुंतवणूक असतील तर त्याची लिस्ट ऑडिटरनं मागितली पाहिजे, त्याला म्हणतो आपण शेड्यूल. लिस्टला तिथं पण शेड्यूल म्हटलं तरी चालतं. मग ते लिस्ट कोणी दिली पाहिजे, जबाबदार अधिकाऱ्याने दिली पाहिजे. त्या लिस्टमध्ये समजा 50 इन्व्हेस्टमेंट दाखवल्या तर आपण इन्व्हेस्टमेंट रजिस्टर बरोबर त्याची बघायचं आणि इन्व्हेस्टमेंट रजिस्टर आणि ती शेड्यूल याची तुलना करायची आणि ती बरोबर आहे का बघायचं. त्या लिस्टमध्ये काय आयटम पाहिजेत बघा. दी लिस्ट मस्ट कंटेन दी पर्टिक्युलर सच ॲज नेम, म्हणजे समजा इन्व्हेस्टमेंटचं नाव गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा म्युनिसिपल बॉन्ड्स किंवा शेअर्स ऑफ एक्स कंपनी, डिबेंचर्स ऑफ वाय कंपनी असं पाहिजे. नंतर कॉस्ट प्राइस, त्याची कॉस्ट प्राइस काय होती, आता मार्केट प्राइस काय आहे,
त्याची बुक व्हॅल्यू काय होती, रेट ऑफ इंटरेस्ट काय होता, ड्यू डेट्स काय होत्या, टॅक्स डिडक्टेड त्याच्यावर असेल तर कसा झालेला आहे. द ऑडिटर शुड चेक इन्व्हेस्टमेंट हिमसेल्फ व्हेरी केअरफुली. तर ह्या शेड्यूलमध्ये लिस्टमधले ज्या इन्व्हेस्टमेंटची नावे आहेत त्याचा हा तपशील बघितला पाहिजे. इफ दी सेक्युरिटीज आर इन दी कस्टडी ऑफ दी ट्रस्टीज दी ऑडिटर शुड चेक दी ट्रस्ट डीड. म्हणजे आता धर्मादाय संस्था असतात, त्यांची डीड असते आणि त्या डीडमध्ये असं लिहिलं असतं की ट्रस्ट ज्या आपल्या सेक्युरिटीज आहेत त्या समजा कस्टडीमध्ये ठेवायच्या, तर ती डीड चेक केली पाहिजे. डीड If the securities are lodged with the banks or other parties, the auditor should obtain the certificates indicating the total number of securities in their possession and whether they are free of charge or lien, etc. जर काही इन्व्हेस्टमेंट आपण तारण दिले असतील तर ज्यांच्याकडे तारण दिले असेल त्यांच्याकडून ऑडिटरनं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. म्हणजे समजा तारण दिली, लोन घेतलं किंवा कोणाकडे सुरक्षेसाठी कस्टडीमध्ये ठेवले असतील बँकेकडे, तर ते बँकेकडून सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. म्हणजे सुरक्षेसाठी ठेवलं असेल, कस्टडीमध्ये ठेवलं असेल तर त्याला म्हणायचं फ्री फॉर चार्ज, फ्री फ्रॉम चार्ज. म्हणजे ते काय त्याच्यावर कुठलं तारण नाही, फक्त आपण सुरक्षेसाठी बँकेत ठेवले, मी बँकेचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. जर का ते तारण दिलं असेल बँकेकडे सिक्युरिटीज किंवा इन्व्हेस्टमेंट्स, तर मात्र तसं सर्टिफिकेट बँकेकडून घेतलं पाहिजे. इन case the security with the broker, the auditor instead of relying on the broker certificate should personally inspect them. की समजा काही आता नुकतेच काही ब्रोकर्स पासून इन्व्हेस्टमेंट घेत असेल ती त्याच्याकडे असेल, तर ब्रोकरचं सर्टिफिकेट नुसतं न बघता ते पर्सनली खरोखरच मिळाली का इन्व्हेस्टमेंटचे ते बॉन्ड्स किंवा सर्टिफिकेट आहे का हे पाहिलं पाहिजे. The auditor should check the receipt of application money or allotment letter in case of purchase of shares. समजा शेअर्स खरेदी केले असेल तर ऍप्लिकेशन मनी पाठवलेले आपल्याकडे प्रूफ असतो क्लायंटकडे, किंवा कंपनीने अलॉटमेंट तुम्हाला इतके शेअर्स केले असं लेटर असतं, तर ते लेटर ऑडिटरनं तपासलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, बरोबर आहे का खात्री केली पाहिजे. The auditor should ensure that securities are held and registered in the name of the client. म्हणजे हे महत्वाचं आहे व्हेरिफिकेशन मध्ये की सिक्युरिटीज म्हणजे इन्व्हेस्टमेंट हे क्लायंटच्याच नावाने आहेत. म्हणजे कंपनीचं समजा ऑडिट करत असेल तर कंपनीच्याच नावाने आहेत, रजिस्टर्ड आहेत, हे बघितलं पाहिजे. The auditor should confirm that all purchase and sales of investment during the year with the prior permission of the responsible officer or authority. Besides, auditor should check the broker's note, bills, receipts, etc. आता इन्व्हेस्टमेंटची खरेदी पण होऊ शकते, विक्री पण होऊ शकते. म्हणजे नवीन आपण शेअर्स खरेदी केले तर त्याला म्हणायचं परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, आणि शेअर्स विकले तर त्याला म्हणायचं सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स रिलेट टू टू टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन्स, बाईंग इन्व्हेस्टमेंट अँड सेलिंग इन्व्हेस्टमेंट. की आपण इन्व्हेस्टमेंट घेऊ पण शकतो, विकू पण शकतो. तर यासाठी जबाबदार कंपनीच्या अधिकाऱ्यानं परवानगी दिली का, किंवा कंपनीच्या ज्याला रिस्पॉन्सिबल अथॉरिटी असेल त्यांनी परवानगी दिली का खरेदी विक्रीला, हे पाहिलं पाहिजे. याशिवाय ब्रोकरची नोट असते, म्हणजे दलालामार्फत आपण हे घेत असतो इन्व्हेस्टमेंट, तर त्याची नोट असते की आम्ही एवढी यांना खरेदी करून दिल्या, किंवा बॉट नोट असते किंवा सेल नोट असते. बिल्स असतात, पैसे रिसीटच्या पावत्या असतात विकले असेल तर. ह्या सगळ्या गोष्टी ऑडिटरनी व्हेरीफाय केल्या पाहिजेत, म्हणजे सत्यस्थिती जाणून घेतली पाहिजे. The auditor should see that there is adequate internal control regarding acquisition, disposal and accounting the income arising from the investments. की ऑडिटरनी खात्री केली पाहिजे की इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात योग्य इंटरनल कंट्रोल सिस्टीम आहे. ॲक्विजिशन होतं, जे आपण खरेदी करतो इन्व्हेस्टमेंट किंवा विकतो, त्याचं प्रॉपर अकाउंटिंग होतंय याची ऑडिटरनं खात्री केली पाहिजे. The auditor should verify physically or with the evidence the actual existence of the investments. अतिशय महत्वाचं की हे व्हेरिफिकेशनला महत्व. फिजिकल एव्हिडन्स काय येतं इन्व्हेस्टमेंटला, तर सर्टिफिकेट बघायचं, हे फिजिकल एव्हिडन्स झाला.
म्हणजे कंपनीनं इश्यू केलेलं समजा शेअर सर्टिफिकेट बघितलं, कंपनीने इश्यू केलेला डिबेंचर्स सर्टिफिकेट बघितलं. समजा पोस्टामध्ये आपण गुंतवणूक NSE मध्ये केली असेल तर NSE सर्टिफिकेट कंपनीच्या नावानं आहे का हे आपण बघितलं पाहिजे. The auditor should examine that bonus shares received are properly accounted for. आता कधी कधी आपल्याला शेअर होल्डर्सला बोनस शेअर्स मिळतात. आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले असतील तर आणखी कंपनीने आपल्याला बोनस शेअर्स दिले बाय कन्सिडरिंग अवर लॉयलिटी, तर हे बोनस शेअरचं बी अकाउंटिंग बरोबर झाले का बघितलं पाहिजे. The auditor should ascertain that there is any charge on the investment for the purpose of loan. किंवा एखादी समजा आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट 5 लाखाची आणि आपल्याला आता पैसे अर्जंट पाहिजेत आणि आपण ते तारण ठेवलं सर्टिफिकेट आणि लोन घेतलं 3 लाखाचं, तर तसं काय झालं असेल तर त्या संदर्भात देखील ऑडिटरनी खात्री केली पाहिजे. The auditor should examine carefully investment in the shares or debentures of a subsidiary company. याशिवाय होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनी असे प्रकार आहेत. होल्डिंग कंपनी मीन्स ए कंपनी विच अक्वायर्स दी शेअर्स ऑफ अनदर कंपनी मोर दॅन 51%. म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीची 51% जादा शेअर्स खरेदी करते, त्यावेळेला जी कंपनी शेअर्स खरेदी करते त्याला होल्डिंग कंपनी असं म्हणतात आणि ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले त्याला सबसिडियरी कंपनी असं म्हणतात. म्हणजे सबसिडियरी कंपनीचे शेअर्स आपल्या क्लायंटने खरेदी केले असतील तर त्याचं एक्झामिनेशन म्हणजे परीक्षण किंवा एक्झामिन म्हणजे परीक्षण काळजीपूर्वक ऑडिटरनी केलं पाहिजे. The auditor should confirm that general investment and investment for particular purpose such as provident fund investments, debenture redemption fund investment are properly classified as and recorded. की इन्व्हेस्टमेंटचं जे असतात त्याचे 2 पर्पज असतात. एक जनरल पर्पजसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि एक स्पेसिफिक पर्पजसाठी इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आता प्रॉव्हिडंट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा समजा डिबेंचरला पैसे परत करायचे आहेत कंपनीच्या आपल्या, तर ती पैशाची तरतूद करण्यासाठी आपण गुंतवणूक करतो. त्या फंडाचं नाव आहे डिबेंचर रिडम्पशन फंड आणि ती आपण इन्व्हेस्ट करतो म्हणून त्याला इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. म्हणजे ज्या कारणासाठी इन्व्हेस्टमेंट केली त्या कारणासाठीच ते पैसे वापरावे लागतात आणि त्याची काळजीपूर्वक कन्फर्मेशन व्हेरिफिकेशन ऑडिटरने केलं पाहिजे. The auditor should ensure that when the investment are held as fixed asset, they are valued at cost price, and when the investment are held as current asset, they are valued at cost price or market price, whichever is lower. अतिशय महत्त्वाचं. आत्ताच आपण याच डिस्कशनमध्ये म्हटलं की इन्व्हेस्टमेंटचे 2 प्रकार असतात, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला आपण फिक्स्ड असेट म्हणतो, फिक्स्ड असेट खाली येतं. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर ते करंट असेट अंडर येतं. आता यामध्ये जर का इन्व्हेस्टमेंट फिक्स्ड असेटमध्ये काउंट केली असेल म्हणजेच त्याला म्हणतो नॉन करंट असेटमध्ये काउंट केले असेल तर त्याचं व्हॅल्युएशन करताना ते कॉस्ट प्राइसनं झालं पाहिजे. जर का इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म असेल, टेम्पररी असेल, ती करंट असेट अंडर मोजली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन करताना प्रिन्सिपल फॉलो करायचं, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. यातली कमीत कमी रक्कम बॅलन्स शीटला करंट असेट मध्ये टेम्पररी इन्व्हेस्ट म्हणून रेकॉर्ड होईल आणि ते झाले का हे ऑडिटरनी खात्री करावी. The auditor should see that the investment are properly stated and classified in the balance sheet. आणि ऑडिटरनं बघितलं पाहिजे की या इन्व्हेस्टमेंटचं योग्य क्लासिफिकेशन झालंय. म्हणजे फिक्स्ड असतील इन्व्हेस्टमेंट तर त्या नॉन करंट असेटमध्ये लिहिलेत, शॉर्ट टर्म असतील तर त्या करंट असेटमध्ये याचं क्लासिफिकेशन बरोबर झालंय का, ते बॅलन्स शीटला बरोबर रेकॉर्ड झालंय का, हे सुद्धा ऑडिटरने व्हेरीफाय केलं पाहिजे. म्हणजे अशा रीतीने आपण पहिला आयटम आजच्या लेक्चरमध्ये घेतला, व्हेरिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. प्रश्न येऊ शकतो, हाऊ वुड यू व्हेरीफाय इन्व्हेस्टमेंट्स, असा एक येऊ शकतो. आणखी दुसरा येऊ शकतो स्टॉक. म्हणजे असे 2-3 मुद्दे येऊ शकतात आणि त्याचे आपल्याला उत्तर लिहावं लागेल लॉंग टर्म आन्सरसाठी. कधी शॉर्ट नोटसाठी एकच आयटम येईल, तर लॉंग टर्म म्हणजे लॉंग आन्सरसाठी 2 किंवा 3 आयटम येतील व्हेरिफिकेशनची. म्हणजे जसं की प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट. आता आपण डिस्कस करतोय व्हेरिफिकेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक ऑर इन्व्हेंटरी. क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या
शेवटी शिल्लक राहिलेला मालसाठा ही करंट असेटच असते. क्लोजिंग स्टॉकला आपण किंवा स्टॉकला इन्व्हेंटरी असं म्हणतो. पहा, इन्व्हेंटरीचे 3 प्रकार असतात. रॉ मटेरियलची इन्व्हेंटरी म्हणजे रॉ मटेरियलचा स्टॉक, वर्क इन प्रोग्रेसची इन्व्हेंटरी आणि फिनिश्ड गुड्सचा इन्व्हेंटरी. Current assets are assets that company plans to use up or sell within 1 year from the reporting date. म्हणजे करंट असेट कशाला म्हणायचं? ती कंपनीचा जो प्लॅन असतो त्याचा वापर करायचा, मात्र 12 महिन्याच्या आत त्याची विक्री करायची. Current assets are sometimes listed as current accounts or liquid assets. The category includes cash, अकाउंट्स रिसिवेबल, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स. करंट असेट मध्ये काय येतं? कॅश येतो, बँक येतो, सन्ड्री डेटर्स येतात, बिल्स रिसिवेबल येतात, प्रीपेड एक्सपेन्सेस येतात किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स येतात. दी कंपनीज इन्व्हेंटरी also belongs in this category when whether it consists of raw materials, work in progress and finished goods. कंपनीच्या बाबतीमध्ये इन्व्हेंटरी म्हणजे काय की स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स, work in progress, stock of finished goods. All these are classified as current asset because the company expect to generate cash when they are sold. कंपनीची अशी अपेक्षा असते की आपण ह्या विकायसाठी ठेवलेल्या असेट आहेत आणि त्याचे एका वर्षाच्या आत आपल्याला त्यातलं विक्री झाली पाहिजे अशा रीतीने प्रयत्न करणे. These items provide for the day-to-day funding of business operation. आणि यातून जे पैसे होतात ते आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणून वापरता येतात, दैनंदिन खर्चासाठी उपयोगी पडतात. आता हे झालं जनरल डिस्कशन. आता स्पेसिफिक काय की इन्व्हेंटरीचं व्हेरिफिकेशन करताना ऑडिटरनी कोणते मुद्दे घ्यायचे लक्षात. असंच सगळं आहे पहा, व्हेरिफिकेशनला असंच आहे, वाउचिंगला असंच आहे, व्हॅल्युएशनला पण असंच असणार आहे की ऑडिटरने कोणते मुद्दे व्हेरिफिकेशनमध्ये कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे. मग ते असेट्स असेल तर कोणते मुद्दे, लायबिलिटीज असेल तर कोणते मुद्दे, वाउचिंगमध्ये कोणते मुद्दे, जो इन्कमचा आयटम आहे काय पेमेंटचा आयटम आहे ते कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे, हेच आपल्याला बरोबर समजून घ्यायचं आहे. An auditor should be very careful, alert and exercise all his skills and techniques while verifying closing stock. क्लोजिंग स्टॉकचं व्हेरिफिकेशन करताना ऑडिटरनी दक्ष पाहिजे, काळजीपूर्वक पाहिजे, नंतर आपली सर्व कौशल्य पणाला लावून सर्व तंत्र वापरून आपल्याला क्लोजिंग स्टॉकचं व्हेरिफिकेशन करायचं. देर आर सम चान्सेस ऑफ फ्रॉड्स. असं का म्हटलं की क्लोजिंग स्टॉकमध्ये फ्रॉड होण्याची शक्यता असते आणि ऑडिटरचं काय काम असतं टू फाइंड आउट फ्रॉड्स. म्हणजे फ्रॉड्स म्हणजे अपहार शोधून काढणे. बाय युजिंग अकाउंटिंग टेक्निक्स अँड मेथड्स मॅनेजमेंट कॅन इझिली मॅनिप्युलेट दी अकाउंट्स. की मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट्स, फ्रॉडमध्ये आपण 3 प्रकार पाहिले, मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश, मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स अँड मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट्स. मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट्स करून फ्रॉड होण्याची शक्यता असते. त्यामुळं ऑडिटरनी स्टॉकचं किंवा इन्व्हेंटरीचं व्हेरिफिकेशन करताना अतिशय काळजीपूर्वक, दक्षतेने, आपली कौशल्य पणाला लावून योग्य ते तंत्र वापरून त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. जनरली स्टॉक इन्क्लूड्स नंबर ऑफ आयटम्स. स्टॉकमध्ये असंख्य आयटम्स असू शकतात, कितीतरी प्रकारचे आयटम्स असू शकतात, सब आयटम्स असू शकतात. The auditor has no technical knowledge of the goods. कधी कधी काही बाबी ऑडिटरला टेक्निकल नॉलेज नसतं, म्हणजे वन साइज इज नॉट टू फिट ऑल, म्हणजे एक गोष्ट सगळ्यांना लागू होत नाही. म्हणजे एखादा ऑडिटर ही इज एक्सपर्ट इन ऑडिटिंग वर ही मे नॉट बी एक्सपर्ट इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी. म्हणजे एखादा माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेला असेल पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्याचं पाहिजे तितकं प्रावीण्य असेलच असं नाही. म्हणून ऑडिटरनी काय केलं पाहिजे की काउंटिंग करत असताना आपल्याला काही टेक्निकल एक्सपर्टची पण मदत घ्यावी लागेल. त्यामुळं आयटम्स भरपूर असतात स्टॉकचे. आपण साधं जरी मॉल बघितला तर कितीतरी आयटम्स असतात. या प्रत्येकाचं आपल्याला जर का व्हेरिफिकेशन करायचं म्हणजे दॅट इज टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. अँड इन केस ऑफ सर्टन आयटम्स द ऑडिटर हॅज नो टेक्निकल नॉलेज बट ही कॅनॉट avoid his responsibility
he can take help of technical persons to verification of that stock. ड्यू टू लॅक ऑफ टाइम इट इज व्हेरी डिफिकल्ट टू काउंट फिजिकली दी व्हॅल्यू दी स्टॉक ऑन हँड. म्हणजे आता तेच सांगितलं की सगळ्या गोष्टी मोजायचं म्हटलं तर आपल्याला शक्य नाही, म्हणजे बिकॉज ऑफ टाइम limit. The auditor cannot avoid the duty of verifying closing stock. The auditor would be the responsible for errors and frauds if discovered later on. की ऑडिटरने शक्यतो काळजीपूर्वक काम करावं. जर का निष्काळजी झाली, निग्लिजन्स झाला ड्युटीमध्ये आणि काय फ्रॉड आणि एरर्स नंतर लक्षात आल्या तर त्याला ऑडिटरला जबाबदार धरलं जाईल. Therefore, the auditor should be extraordinarily cautious in verifying closing stock and or inventories. म्हणून ऑडिटरनी याबाबत अतिशय काळजी घेतली पाहिजे. आता काय मुद्दे आहेत बघा. While verifying closing stock or inventory, the auditor should consider the following factors. आता इथं खरं उत्तर आपलं सुरू झालं. आतापर्यंत घेतलं आपण डिस्कशन ते जनरल. आता क्लोजिंग स्टॉकचं किंवा इन्व्हेंटरीचं व्हेरिफिकेशन करत असताना ऑडिटरनी कोणते मुद्दे, फॅक्टर्स म्हणतो, पॉइंट्स म्हणतो, लक्षात घेतले पाहिजेत. ॲट फर्स्ट, the auditor should examine the method of stock taking and method of valuation of stock and see that whether these methods are constantly used or not. आता पहा, स्टोर्स लेजर असतं, त्यामध्ये आपण स्टोर्स लेजर अकाउंट असतं, त्यामध्ये 4 मेथड्स असतात. लिपो मेथड, फिपो मेथड, वेटेड ॲव्हरेज मेथड, सिंपल मेथड. म्हणजे आता यामध्ये हे झालं स्टोर्स लेजर. पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ऑडिटरनी की स्टॉक ज्या वेळेला आपल्याकडे प्राप्त होतो किंवा माल आपल्याकडे येतो त्यावेळेला तो कोणत्या मेथड खाली त्याचं व्हॅल्युएशन केलंय, नंतर तीच मेथड सातत्यानं वापरली आहे याची खात्री करायची. कारण मेथड बदलली की व्हॅल्युएशन बदलतं. त्यामुळं आपल्याला एकच मेथड, एवढं फक्त लक्षात ठेवायचं की एकच मेथड कंटिन्युअसली वापरलेली आहे याची खात्री करायची. The auditor should call a list of items in stock and see that they pertain to business of client. Confirm the consumable stores, spare parts, loose tools, dead stock items are not included in stock. ऑडिटरनी स्टॉकचं व्हेरिफिकेशन करताना क्लायंट पासून स्टॉकची लिस्ट घ्यायची आणि त्यामध्ये कंझ्युमेबल स्टोर्स, स्पेअर पार्ट्स, लूज टूल्स, डेड स्टॉक असले जे काही आयटम्स आहेत ते असू नयेत याची किंवा नाहीत याची खात्री करावी. उदाहरणार्थ स्पेअर पार्ट्स किंवा लूज टूल्स आहेत, सुट्टी उपकरणे, स्पेअर पार्ट्स, डेड स्टॉक हे आपल्या बिझनेससाठी लागतात, ते काय स्टॉक म्हणायचं नाही. The auditor should examine that quality and quantity as per stock sheet tallies with that of as per the records. Also check all the calculations. की स्टॉक रजिस्टरला जी क्वांटिटी दिली तीच क्वांटिटी प्रत्यक्ष आहे, जी क्वालिटी सांगितली तीच क्वालिटी आहे, रेकॉर्डला जे आहे त्या पद्धतीने क्वांटिटी आणि क्वालिटी आहे का स्टॉकची हे ऑडिटरनं व्हेरीफाय केलं पाहिजे. The auditor, if the goods are in warehouse, the auditor should check a certificate from warehouse authority in this regard very carefully. समजा काही दूरच्या ठिकाणी गोडाऊनमध्ये आपला काय स्टॉक असेल तर ज्याच्याकडे जो स्टॉक आहे त्या वेअरहाऊस हाताऱ्याकडून ऑडिटरने सर्टिफिकेट घेतलं पाहिजे की या कंपनीचा एवढा स्टॉक आमच्या गोडाऊनमध्ये आहे. The auditor should confirm that goods sold out, not dispatched are not included in stock. म्हणजे जो गुड्स म्हणजे स्टॉक विकलाय पण डिस्पॅच नाही केला, विकलाय पावती आली, फक्त त्यांना अजून पाठवलं नाही त्या पार्टीला, तर तो आपल्या स्टॉकमध्ये आला नाही पाहिजे. बट गुड्स परचेस्ड म्हणजे याच्या विरुद्ध जर समजा माल खरेदी केलाय पण ताब्यात नाही मिळाला, तो सुद्धा स्टॉकमध्ये आला नाही पाहिजे. 2 गोष्टी इथं क्लिअर झाल्या. जो स्टॉक विकलाय तो विकला, डिस्पॅच नाही केला हा इश्यू आहे, पण तो डिस्पॅच नाही केला म्हणून आपल्या स्टॉकमध्ये तो मोजायचा नाही. तो विकला म्हणजे विकला. समजा परचेस केला स्टॉक
पण आपल्या ताब्यात मिळाला नाही, तर तो परचेस केला म्हणून आपल्याकडं काउंटिंगमध्ये दाखवायचा नाही. ज्यावेळेला प्रत्यक्ष मिळेल तेव्हा ते आपल्या स्टॉकमध्ये क्वांटिटी वाढेल. आता नाही, याची ऑडिटरनी व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. The auditor should see that the goods with the consignee branches and goods sent on sale or return basis are properly valued and included in closing stock. की आता आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, कन्साइनीला माल पाठवला, शाखेला माल पाठवला किंवा माल पाठवताना सेल और रिटर्न बेसिसवर पाठवला, तर तो क्लोजिंग स्टॉकमध्ये इन्क्लूड होतो. कन्साइनीला माल पाठवला तरी त्याच्या मालकी हक्क कन्सायनरकडेच असतो. शाखेला माल पाठवला तरी ते मालकी हक्क हेड ऑफिसलाच असतो. रिटर्न बेसिसवर माल दिला तर तो मालकी हक्क आपल्याकडेच असतो. विकला तो विकला, मग तो स्टॉकला मोजायचा नाही, पण रिटर्न आला तर तो स्टॉकला कॅल्क्युलेशनला येईल. The auditor should check that the goods damaged and destroyed are approved by the responsible officer and valued properly. जर का आपला स्टॉक डॅमेज झाला, डिस्ट्रॉय झाला, तर त्याला जबाबदार अधिकाऱ्याची संमती पाहिजे आणि त्याचं व्हॅल्युएशन योग्य झालंय का स्क्रॅपचं बघितलं पाहिजे. The auditor should compare the value and quantity of closing stock with the same figures of last years. या गेल्या वर्षीचीच ही बघायची, गेल्या वर्षी हा स्टॉक किती क्वांटिटी होती, यावर्षी किती आहे. As the same compare the amount and rate of gross profit with the same figures of last few years. Inquiry should be made if the difference is considerable. म्हणजे आपण यामध्ये आता आपल्याकडे चॅप्टर आहे अकाउंटन्सी पेपर 1 ला लॉस ऑफ स्टॉक. इन्शुरन्स कंपनीमध्ये लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करताना गेल्या वर्षाचा जीपी लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे गेल्या वर्षीचा जीपी लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ गेल्या वर्षीच्या काही फिगर्स आणि या वर्षीचे फिगर्स हे आपल्याला कंपॅरिझनसाठी आणि ड्रास्टिक चेंज झाला नाही हे कळण्यासाठी जास्त उपयुक्त आहेत, म्हणून त्याचा संदर्भ इथं महत्त्वाचा आहे. The auditor should check the goods in transit by verifying date of goods sent by the supplier and date of actual receipt. This statement of transport authority giving details of goods accepted for transportation, delivery challenge, etc. की आता गुड्स इन ट्रान्झिट आहे म्हणजे मार्गस्थ माल आहे, हा सप्लायरनं पाठवलाय, तर त्याला आपण ज्या ट्रान्सपोर्ट एजन्सीकडे जे आपला तो माल गेला असेल त्याच्याकडून पण आपण काय करू शकतो, माहिती घेऊ शकतो, डिलिव्हरी चॅलेंज पण बघू शकतो. The auditor should see that the basis of valuation is constant from year to year. की व्हॅल्युएशनचं बेस हा फिक्स आहे हे ऑडिटरनी खात्री केली पाहिजे. The auditor should obtain a certificate of closing stock duly signed by the general manager, chief executive, managing director as may be applicable. यातलं काही पण असेल, जनरल मॅनेजमेंट असेल किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह असेल किंवा मॅनेजिंग डायरेक्टर, की त्यांच्याकडून ऑडिटरनं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे की तुमचा क्लोजिंग स्टॉक एवढा आहे, तुम्ही असं त्याचं सर्टिफिकेट द्या, आणि ते खात्री केली पाहिजे प्रत्यक्ष तसं आहे ते. लास्ट आयटम ऑफ टुडेज डिस्कशन. आता शेवटचा आयटम आजच्या डिस्कशनचा, व्हेरिफिकेशन ऑफ डेटर्स और बुक डेप्स. आता डेटर्स म्हणजे उधारे ज्यांना माल विकलाय अशांना आपण डेटर्स म्हणतो. त्याचं व्हेरिफिकेशन कसं करणार. व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स कन्सिस्ट ऑफ एक्झामिनेशन ऑफ रिलेटेड रेकॉर्ड्स अँड फिजिकल व्हेरिफिकेशन. हे वाक्य सगळीकडे उपयोगी आहे. व्हेरिफिकेशन असेट्स करताना एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स पाहिजे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन पाहिजे. डेटर्स आर ऑल्सो नोन ॲज बुक डेप्स. त्यांना बुक डेप्स आपण पण म्हणतो. ऑल्सो डेप्स आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. म्हणजे डेप्स देखील 3 प्रकारचे असतात, गुड, डाउटफुल अँड बॅड. While verifying sundry debtors or book debts, the auditor should consider the following factors. हेच आहे पहा की तो मुद्दा बघताना, तो आयटम चेक करताना, ती असेट चेक करताना, ती असेट व्हेरीफाय करताना ऑडिटरनी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. पहा, the auditor should firstly verify the debtors ledger and sales ledger and see that goods returned are properly adjusted. आता डेटर्स लेजर म्हणजे ज्यांना उधारीवर माल लिहिलाय त्याच्या संबंधित तपशील ठेवलेलं अकाउंट, म्हणजे सन्ड्री डेटर्स अकाउंट. मग त्यांना किती, आणि सेल्स लेजर, आणि यामध्ये जर ज्यांनी माल परत केला असेल तर तो गुड्स रिटर्न त्यातून कमी झालाय का,
ऍडजस्ट केलाय का ते बघितलं पाहिजे. The accuracy of sales ledger can be checked from subsidiary books such as sales books, written inward book, cash book. सेल्स लेजरची ॲक्युरसी चेक करण्यासाठी आपल्याला सबसिडरी बुक्स बघितली पाहिजेत. म्हणजे काय की रिटर्न इनवर्ड बुक बघितलं पाहिजे, कॅश बुक बघितलं पाहिजे इत्यादी. The auditor should obtain a schedule of debtors containing the names and amount due from them. ऑडिटरनी ज्यांना आपण उधारी माल विकलाय त्याची लिस्ट घेतली पाहिजे, शेड्यूल घेतलं पाहिजे. त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, ज्यांना उधारी माल विकला त्याचं नाव असेल, पत्ता असेल, किती रकमेचा माल दिला, कधी दिला वगैरे तपशील असेल. Schedule of debtors is to be checked with the ledger balance and the cost of the schedule to be verified. आणि लेजरची तुलना करून त्याचं कॅल्क्युलेशन बरोबर झालंय का हे ऑडिटरनी व्हेरीफाय केलं पाहिजे. The auditor should examine the internal control system in respect of collection of debtors. Collection of debtors म्हणजे उधारीची वसुली होण्यासाठी जी होती त्याच्यासाठी योग्य इंटरनल कंट्रोल सिस्टीम आहे का याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. The auditor should confirm the balance of individual debtors by the getting confirmation letters from the concerned debtors. की आपल्याला एखाद्याला वाटलं की शॅम्पल म्हणून की एखाद्या डेटर्सला विचारायचं किंवा त्यांच्याकडून कन्फर्मेशन घ्यायचं की तुम्ही कंपनीला उधारीचे पैसे किती देणार आहात. The auditor must pay special attention to those balance for which confirmation is not received. They might be 50 days or made or conceal a fraud. समजा ऑडिटरनी सर्वांना डेटर्सला सांगितलं तुमचं कन्फर्मेशन द्या की तुमचे एवढे पैसे तुम्ही उधारीचे माल घेतलेला पैसे द्यायचे आहेत, आणि काही लोकांनी दिलं नाही तर ऑडिटरनी त्याबाबत अतिशय काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे, खात्री केली पाहिजे, अन्यथा ते काल्पनिक असू शकतं किंवा फ्रॉड होण्याची शक्यता असते. The auditor should obtain a certificate from the responsible official regarding adequate provision for doubtful debts is made. की सर्व माल आपण विकला उधारीवर, पण काही लोकांकडे आपल्याला डाऊट असतो की यांच्याकडून पैसे मिळण्याची शक्यता नाही, म्हणून प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्टची तरतूद योग्य झाली का हे देखील ऑडिटरनी व्हेरीफाय केलं पाहिजे. The auditor should see that the bad debts written off are authentic and sanctioned by the responsible official. की एखाद्या व्यक्ती पैसे देणार नाही अशी खात्री झाली तर त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो, त्याला जबाबदार अधिकाऱ्याने मंजूर दिली आणि ते खात्रीशीर आहे याचं व्हेरिफिकेशन ऑडिटरने केलं पाहिजे. The auditor should confirm that all the debtors are disclosed, classified and described in accordance with the recognized accounting policies and practices. की सर्व डेटर्सचं क्लासिफिकेशन झालं पाहिजे, म्हणजे गुड डेटर्स, बॅड, डाऊटफुल, ते योग्य रीतीने बॅलन्स शीटला दाखवलं पाहिजे, ते अकाउंटिंग पॉलिसीमध्ये पाहिजे, प्रॅक्टिसमध्ये पाहिजे, आणि त्या पद्धतीनं त्याचं रेकॉर्डिंग झालं पाहिजे, क्लासिफिकेशन झालं पाहिजे, आणि तसं झालंय का याचं व्हेरिफिकेशन ऑडिटरनं केलं पाहिजे. इन दिस वे वी आर कन्क्लुडिंग ऑफ today's presentation here. Thank you for kindly listening.